Hello student, how are you? Kashat? Good morning. Have enjoy life, enjoy study, enjoy work, and enjoy playing. Exercise most important. Right, mind it well. व्यायाम योगासन करा. तर परीक्षा जवळ येतात फुललेले. आता बघा, आपण इंग्लिशचं मागे पाहिलं. हॅज बीन, हॅड बीन, साधे काळ, नाही का? इंग्लिश. आज आपण बघणार आहोत भूतकाळाचं एक वाक्य. दे हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. बघा, दे हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. दे म्हणजे ते. आता सी असता तरी हेड आला असता, ही असता तरी हेड असता, आय असता तरी हेड. कारण हे काय पास्ट टेन्स आहे मित्र. बघा, दे हॅड बीन वर्किंग. ते काम करत होते. कधीपासून? सिन्स मॉर्निंग. सकाळपासून ते काम करत होते. दे हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. हे असे का? तुम्हाला जी स्टोरी लिहायची ती पास्ट टेन्स मध्येच येते. लेटर कधी पास्ट येतं, कधी प्रेझेंट येतं, कधी भविष्य. तिन्ही टेन्स त्याच्यामध्ये येतात लेटरमध्ये. कोणताही पण लेटर असेल, नाही का? मी शिक्षण घेत होतो, बरोबर आहे. मग ते वाक्य तुम्हाला ते पास्टमध्ये. मी शिक्षण घेत आहे प्रेझेंटमध्ये. मी शिक्षण घेणार आहे म्हणजे ते फ्युचरमध्ये घेणार. ही विल गो टुमारो. ही विल गो. बघा, दुसरं वाक्य दिलेलं आहे. ही विल गो टुमारो. टुमारो म्हणजे उद्या. उद्या तो जाणार आहे म्हणजे भविष्य काळाला. विल म्हणजे ही विल, दे विल, आय शॅल येईल, यू शॅल, हे पण वापरलं जातं. ही विल गो टुमारो. तो उद्या जाणार आहे. शी विल बी कमिंग नेक्स्ट मंथ. असं जरी केलं तरी चालेल. शी विल बी कमिंग नेक्स्ट मंथ. बघा, आता विल आलंय तिसरं. ही ऐवजी शी आले. बघा, शी विल बी. बीच्या पुढं कमिंग आलंय. बघा, कमिंग. शी विल बी कमिंग. बघा, बीच्या पुढं कमिंग आलंय. विल सहाय्य करेल, बरोबर की नाही? हे फ्युचर टेन्स. शी विल बी कमिंग नेक्स्ट मंथ. कधी पण लिहा तुम्ही इथे. शी विल बी कमिंग नेक्स्ट मंथ, टुमारो, डे आफ्टर टुमारो, 15 जानेवारी. आता जर डिसेंबर असेल तर 15 जानेवारी. कोणताही लिहा तुम्ही. ही शी विल बी कमिंग नेक्स्ट मंथ. मंथ म्हणजे काय? महिना. ती पुढच्या महिन्यात येणार आहे. आता शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 years. बघा, शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 months. इथं पण शी आला. शी विल हॅव बीन स्टडिंग. शी विल हॅव बीन स्टडिंग. She will have been studying for 3 years. 3 years. इथं 3 years आहे, 3 वर्ष आहे. 12वी नंतर डिग्रीला 3 वर्ष आहेत. 12वी नंतर कोणती एखादी घ्यायची असेल, एमटेकला 3 वर्ष, 3.5 वर्ष आहेत. BCom, BSc, BA घ्यायचे असेल तर 3 वर्ष आहेत. If you are taking admission in the BCom, BA as well as BSc, you have to study for 3 years. आहे का नाही? साधे आणि सोपे वाक्य.
मग शी विल हॅव बीन, शी विल हॅव बीन स्टडिंग. ती आता विल हॅव बीन, सी आलंय, मग ह्याच का नाही आलं? हे असतं तर ह्याच पण नसतं आलं, कारण विलच्या पुढं ह्यावच असणार. विलच्या पुढं भविष्यकाळ आहे. हॅव बीन, ही विल हॅव बीन, सी विल हॅव बीन, आय विल हॅव बीन, दे विल हॅव बीन. बघा, ही विल गो, दे हॅड बीन वर्किंग, म्हणजे सी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 years. आहे का नाही? मग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला होमवर्क देतो, आणि होमवर्क फक्त करायचं पास्ट परफेक्ट टेन्स करा. एक वाक्य, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह याचं एक वाक्य, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स, प्रत्येकी एक एक वाक्य करा तुम्ही. हे HW साठी, कशासाठी? HW कोणतेही करा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट. कोणतेही करा तुमच्या मनाने. आता सिंपल प्रेझेंटचं खूप सोपं आहे ना. आय गो टू स्कूल, परंतु ही गो टू स्कूल येईल का? नाही, ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, आहे का नाही? दे गो टू स्कूल येईल, आय गो टू स्कूल येईल, वी गो टू स्कूल येईल, परंतु शी, ही आणि इट गोज येईल, आहे का नाही? रामा, सीता, गोपाल, हे काय असेल. सिंपल पास्ट, ही वेंट स्कूल, दे वेंट स्कूल, रामा वेंट स्कूल, म्हणजे वेंट आलाय म्हणजे पास्ट आहे. हे सोपे आहेत सिंपल मध्ये. पास्ट प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह मध्ये आणि प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह तिथे पास्ट हॅड बीन, हॅव बीन स्टडीड, म्हणजे इथं आलेलं नाहीये, पण आपण घेतलेले त्याचे एक एक वाक्य तुम्ही करा. ओके, हॅव अ गुड डे. अभ्यास करा.